ही आमची नारायणी. आमच्या घरातील सगळ्यात लहान सदस्य म्हणला तरी काही हरकत नाही. 6 महिन्यापूर्वी आमच्या ही कुटुंबाचा भाग झाली. सगळ्यात लहान असल्यामुळे हिचे लाड खूप होतात आमच्या घरी. मी असं ऐकले की समुद्र मंथनातून विविध प्रकारची रत्न बाहेर आली आणि त्यातील एक महत्त्वाचं रत्न म्हणजे कामधेनू किंवा देशी गाय असं म्हटलं जातं. तुम्हाला माहित आहे का की असं का म्हटलं जातं की गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्रे धन्वंतरी. तर पूर्वीच्या काळी काय व्हायचं की गाईचं शेण असेल, गोमूत्र असेल यांचा वापर करून विविध प्रकारची खतं तयार केली जायची आणि ती खतं शेतीसाठी वापरल्यामुळं पिकाला एक वेगळ्या प्रकारचा कस यायचा, पिकामध्ये एक वेगळ्या प्रकारची सात्विकता यायची आणि त्यामुळं उत्पन्न भरपूर मोठ्या प्रमाणात व्हायचं आणि शेतकऱ्याला योग्य तो मोबदला मिळायचा. त्यामुळे असं म्हणतात की गाईचं शेण म्हणजे लक्ष्मी. त्यामुळे आता देशी गाईचं महत्त्वही खूप लोकांना आता पटू लागलेलं आहे. आम्हाला बऱ्याच दिवसापासून गाय घ्यायचा आमचा विचार होता आणि अचानक 6 महिन्यापूर्वी आमचा डिसिजन झाला आणि नारायणी आमच्या घरी आली. नारायणी जेव्हापासून आमच्या घरी आले तेव्हा एक वातावरण, एक पॉझिटिव्ह वातावरण आम्ही सुद्धा फील करतोय की जाणवते. मगाशी तुम्हाला म्हटलं की निधी नंतर सगळ्यात लहान आमची नारायणी. त्यामुळे हिचं लाड इतके झाल्यात की ती खूप आगाऊ झाली आता घरामध्ये. तिच्या करामती आणि किस्से भरपूर आहेत. आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणारच आहोत. त्यामुळे तुम्हाला आमची नारायणी कशी वाटली ते सांगा आणि देशी गाईचं महत्त्व किंवा देशी गाईची अजूनही तुम्हाला काय माहिती असेल ती आमच्यापर्यंत नक्की कळवा. धन्यवाद.